करते ध्यान उभे विटेवारी कर कटेवरी देवनिया कर कटेवरी देवनिया कर कटेवरी देवोनी सुंदर ध्यान उभे विटेवारी करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुलसी हार गळा कासे पितांबरा तुळसी हार गळा कासे पितांबरा तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हिचे ध्यान आवडे निरंतर हिचे ध्यान आवडे निरंतर हिचे ध्यान मकर कुंडले तळपते श्रावणी कंठी कस्तुमणी विराजे कंठी कस्तुमणी विराजितो कंठी कस्तुमणी विराजितो मकर कुंडलित भरती श्रवणी कंठी कौस्तुभमणि विराजित विराजित कौस्तुभमणि विराजित कंठी कौस्तुभमणि विराजित तुळसी हार गळा कासे तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे जे सर्व सुख तुका म्हणे माझे हे जे सर्व सुख म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणे माझे हे जे सर्व सुख तुका म्हणे माझे हे जे सर्व सुख पाहेल शिवगो
कुमार जय विठोबार कुमार कुमारी विठोबार कुमारी विठोबार हॅलो 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 इको नका वाढू फक्त मॉनिटरला आवाज नको हॅलो 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 हरी जय जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी 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 सुखा जाने वो साजणी सुखा जाने वो साजणी साजण तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा सुखा झाले हो साजरी सुखा झाले हो साजरी तो हा माधव बरवा तो
सुकृताची जोडी जोडी बहुता सुकृताची जोडी जोडी बहुता सुकृताची जोडी जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा ओ हा माधव बरवा ओ हा माधव बरवा बरवा ओ हा विठ्ठल बरवा बरवा ओ हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार बापा रखुमा देवी वर बाबा रखुमा देवी वर देवी वर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा ओ हा माधव बरवा ओ हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 जय राम हरी हरी भक्त ऐसे जाना जे देही उदास भक्त ऐसे जाणा जे देही उदास भक्त ऐसे जाना जे देही उदास भक्त ऐसे जाणा जे देही उदास केली आशा पाश निवारोनी आशा पाश निवारोनी केली आशा पाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण नावडी जनधन माता पिता नावड जनधन माता पिता नावड जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे 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 काहीच साकडे पडो देती काहीच साकडे पडो देती काहीच साकडे पडो देती विषय तो त्यांचा झाला नारायण 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 नावडी जनधन माता पिता नावड जनधन माता पिता नावडी जनधन माता पिता
तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साया सत्य कर्म भावे तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साया सत्य कर्म भावे घातलिया भय नरका जाणे भय नरका जाणे घातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण त्याचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण त्याचा झाला नारायण नवडे जनधन माता पिता माता पिता आवडे जनधन माता पिता विठोबा रखुमाई हरी हरी जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई रखुमाई जय रखुमाई भक्त ऐसे जाणा जे देही उदास 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 भक्त ऐसे जाणा भक्त ऐसे जाणा जे देही उदास भक्त ऐसे जय येहुदा भक्त ऐसे गेली आशा पाश निवारोने गेली आशा पाश निवारो विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण गेले आशा पाश निवारोनी गेले आशा पाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता नावडे जनधन नावडे जनधन माता पिता नावडे जनधन जनधन नावडे 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 जनधन नावडे जनधन आ
नावडे जनगण माता पिता विषय तो त्याचा झाला नारायण विजय तो त्याचा झाला नारायण विठ्ठल 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 भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय घातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता विठ्ठल लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपते नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरणा संतांची त्याच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास जयांचे केली या स्मरण होय सकळ विद्येंच्या अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे
पायावरी या वारकरी संतांच्या, असाच आवाज होतो थोडासा, फक्त गेन द्या थोडासा. भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारोनी. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग. विठाला राहू दे, कमी राहू दे, सिटी नका फक्त मागू, विक्षेप नका. सेवे करता निवडलेला अभंग तुकाराम महाराजांचा आहे. तुकाराम महाराज आजच्या अभंगातून साधू पुरुषाचं भक्त महात्म्याचं लक्षण प्रतिपादन करतात. तुकाराम महाराज सांगतात, भक्त ऐसे जाना कैसे जाना, जे देही उदास भक्त ऐसे जाना. गेले आशा पाश निवारोनी भक्त ऐसे जाना. विषय तो त्यांचा झाला नारायण भक्त ऐसे जाना. नावडे जनधन माता पिता भक्त ऐसे जाना. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोने दे भक्त ऐसे जाना. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय, घातलिया भय नरका जाणे भक्त ऐसे जाना. विठाला तुकाराम महाराज सांगतात, भक्त महात्मा कसा असतो, ज्याच्या जीवनामध्ये देहाबद्दल उदासीनता आहे, जो देहावर उदास आहे, ज्यांच्या जीवनातून आशा निवृत्त झालेला आहे त्याला भक्त म्हणा. ज्यांचा विषय परमात्मा झालेला आहे, परमात्मा सोडला तर बाकी सगळं त्यांना गौण आहे. नावडे जनधन माता पिता. एक प्रमुख विषय परमात्मा झाला की बाकीच्या गोष्टी सगळ्या गौण वाटतात. मग महाराज जर त्यांना बाकीचं काहीच आवडत नसेल तर वेळ प्रसंगी संकट समयी मग त्यांचं संरक्षण कोण करतो? महाराज सांगतात, ज्यांच्या मागे पुढे प्रत्यक्ष भगवान परमात्मा राहतो त्यांना संकट येईल कसं? कुठलंही सत्कर्म करत असताना एखाद्याने नरकात जाण्याची जरी भीती घातली तरी आपलं सत्कर्म तो भक्त सोडत नाही, त्याला साधू म्हणा. विठाला विठाला. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा हा परिचय परिहार देणं अगत्याचा त्वासा. सालाबाद प्रमाणे चालू असलेला हा श्री हनुमान सेवा मंडळ आयोजित अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण गेली 68 वर्ष या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. त्यांनी 69व्या वर्षी आपण पदार्पण करत आहोत आणि 69व्या वर्षातील ही 2 नंबरची सेवा, नंबर 2 ची सेवा माझ्या वाट्याला दिलेली आहे. विठाला कदाचित भ्रम होईल, 2 नंबरची सेवा म्हणजे काय चिटिंग करून केले का सेवा? नंबर 2 ची सेवा या मंडळाने माझ्याकडे सुपूर्त केलेली आहे. थोडी सिटी मारते बारीक, मग कशी होतं तसं. दुसऱ्या दिवसाची सेवा ही या मंडळाने माझ्याकडे सुपूर्त केलेली आहे. संकल्पित वेळेमध्ये आपण थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करूया. विठाला अविरतपणे 68 वर्ष हा सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. ज्यावेळेस संपन्न केला असेल त्यावेळेस ती लोक होती, आज असतील की नाही माहीत नाही, पण आज त्यांच्या पुण्याईने आपण हे चांगले दिवस उपभोगतो. एक सत्संग आम्हाला करायला मिळतो, संतांची वचनं कानावर पडतात आणि आपल्या कल्याणाचं साधन आपल्या पुढे त्या लोकांनी मांडून ठेवलंय. आता फक्त इथून पुढे काय करायचं आपल्याला, त्याला खत पाणी देऊन यातला कसं मोठं करता येईल याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. लक्षात घ्या, हा कार्यक्रम जरी मंडळाचा असला तरी हा कार्यक्रम आपलाच आहे असं समजून प्रत्येकाने इथं सहभाग दाखवला पाहिजे. आज सेवेकरता निवडलेला अभंग तुकाराम महाराजांचा आहे. तुकाराम महाराज आजच्या अभंगातून भक्ताचं लक्षण प्रतिपादन करतात. विठाला विठाला. पहिला प्रश्न हा इथं उपस्थित होतो की तुकाराम महाराजांना भक्ताचं साधू पुरुषाचं लक्षण सांगण्याची गरज का वाटली, कशा करता तुकाराम महाराज भक्ताचं साधू पुरुषाचं लक्षण सांगतात आणि साधू पुरुषाच्या लक्षणाची आम्हाला गरज काय, त्याचा फायदा तरी आम्हाला काय? मला वाटतंय त्याच्यापेक्षा एखाद्या श्रीमंत माणसाचा परिचय आम्हाला करून दिला असता तर त्याच्यापासून आम्हाला काहीतरी फायदा झाला असता, काहीतरी लाभ मिळवता आला असता. किंवा आपल्या प्रभागातला विभागातला एखादा मोठा माणूस, खासदार म्हणा, आमदार म्हणा, याच्याशी जर ओळख करून दिली असती तर आमची कामं तरी सुरळीत झाली असती. मग या लोकांचा परिचय न करून देता तुकाराम महाराज साधू पुरुषाचा भक्त महात्म्याचा परिचय का देतात?
त्या लोकांचा परिचय झाला असता तर व्यावहारिक जीवनामध्ये काहीतरी लाभ झाला असता, पण संतांचा परिचय करून देण्याची गरज काय? एक लक्षात घ्या, महाराज सांगतात बघा, या समाजामध्ये जर प्रत्येक माणसाचा विचार केला तर जे साधूकडं आहे ते आपल्याकडं कोणाकडंच नाही. कदाचित आपल्याकडं आहे ते साधूकडे असेल की नसेल माहीत नाही, पण जे साधूकडं आहे ते आजपर्यंत कोणाला मिळालं नाही आणि ते मिळवण्याकरता साधूची गरज आहे. म्हणून साधूचा परिचय तुकाराम महाराज देतात. विठ्ठला मग साधूचा परिचय करून देण्याची आवश्यकता काय? जर ही गोष्ट साधूपासून मिळणार असेल तर साधूचा परिचय करून देण्याची गरज काय? तुकाराम महाराज सांगतात, संत महात्मा ओळखणं तेवढं सोपं नाही. लक्षात घ्या, मानवी जीवनाची सार्थकता ही परमात्म्या प्राप्तीत आहे आणि परमात्मा मिळवण्याकरता साधूची गरज आहे. लक्षात घ्या बरं, परमात्मा मिळवण्याकरता संतांची गरज आहे. जोपर्यंत संतांची कृपा होत नाही तोपर्यंत परमात्मा मिळत नाही. आणि जरी अन्य साधनांनी परमात्मा मिळवला तरी तो परमात्मा मला कळेलच याची शाश्वती नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. आपल्या जीवनामध्ये संत महात्मा का पाहिजे? तुकाराम महाराज अधिक करून संत महात्मे सांगतात, बाबांनो, जर देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर मानवी जीवनाची सफलता काय आहे? तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. एक परमात्मा आपण आपुलासा केला पाहिजे, तो परमात्मा आपण मिळवला पाहिजे. मग जर देव मिळवायचा असेल तर त्याच्याकरता संतांची गरज आहे. हे मी नाही सांगत, संतांचे अभंग ऐका महाराज. जर हरीची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आम्हाला संतांजवळ गेलो पाहिजे. हरी प्राप्ती सेवो पाया, हरी प्राप्ती सेवो पाया, हरी प्राप्ती सेवो पाया, हरी प्राप्ती सेवो पाय धरावे संतांचे ते पाय, हरी प्राप्ती सेवो पाय धरावे संतांचे ते पाय, हरी प्राप्ती सेवो पाय धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, तेणे साधती साधने, तेणे साधती साधने. हरी प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. बोला बोला. हरी प्राप्ती सेवो पाय धरावे संतांचे ते पाय. हरी प्राप्ती सेवो पाय धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय. देणे साधती साधने, देणे साधती साधने. महाराज सांगतात, जर तुम्हाला देव मिळवून घ्यायचा असेल तर तुम्हाला संतांशिवाय पर्याय नाही. संताविण प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. म्हणजे वेदांनी सुद्धा मान्य केलं, जर तुम्हाला परमात्मा मिळवायचा असेल तर तुम्हाला संतांकडेच गेलं पाहिजे. लक्षात घ्या, मग त्याच्याकरता संत मिळाले पाहिजे की नाही. महाराज या ठिकाणी 3 गोष्टी दुर्मिळ सांगितलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या ऐका. मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम, महापुरुष संशयः. 3 गोष्टी अत्यंत दुर्मिळ सांगितलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या? मनुष्य देह मिळणं दुर्मिळ आहे. दुसरी गोष्ट महाराज सांगतात, मुमुक्षता अवस्था प्राप्त होणं दुर्मिळ आहे. म्हणजे मोक्षाची इच्छा, माणसाचा देह मिळाला पण किती लोकांना वाटतं आम्हाला मोक्ष मिळालं पाहिजे? किती लोकांना वाटतं? फक्त आम्हाला एवढंच वाटतंय, खायला चांगलं मिळालं पाहिजे, अंगावर कपडे, राहायला मस्त आहे, आरामामध्ये पाहिजे. याच्या पलीकडे आम्हाला काही आवडत नाही. महाराज लक्षात घ्या, जिज्ञासू वृत्ती आपल्या अंतःकरणामध्ये नाही. मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम, महापुरुष संशयः. महापुरुष म्हणजे साधूची भेट दुर्मिळ आहे. महाराज सांगतात, इतर गोष्टी मिळतील महाराज, अशक्य गोष्टी शक्य होतील. एका ठिकाणी गोड वर्णन करतात, चंद्रामृत सुखे सेवावी वीणा हस्ता जाता रवी धरवेला, माया हेरा सागर तरवेला, परित्या साधूची भेट न होईल गा. अमृता सुख सेवा विना, हस्ता जाता रवी धरवेला, माया हेरा सागर तरवेला, परित्या साधूची भेट न होईल
आहेत ना त्या दुर्मिळ आहेत, पण प्रयत्न अंती त्या मिळू शकतात. चंद्रामृत सुखे सेववील. चंद्राचा अमृतकण महाराज प्रत्येकाला मिळत नाही, पण जर प्रयत्न केले तर ते मिळू शकतात. पौर्णिमेच्या दिवशी आपण कोजागरी पौर्णिमेला काय करतो, बाहेर दूध करतो की नाही, दूध आटवत ठेवत असतो. त्याच्यातून अमृतकण आम्हाला ते प्राप्त होऊ शकतात. जर तुम्ही प्रयत्न केले तर ते मिळू शकतात, अशक्य नाही. प्रयत्न अंती ते शक्य होतात. चंद्रामृत सुखे सेववेल. असता जाता रवी धरवेल. म्हणजे सूर्य हा थांबवता येत नाही. अस्ताला जाणारा सूर्य थांबवता येतो का? महाराज सांगतात नाही, थांबवता येत नाही, पण प्रयत्न केला तर तोही शक्य नाही. कारण या भारत वंशामध्ये, या मातीमध्ये अशी एक माता होऊन गेली, अशी एक स्त्री होऊन गेली की तिने सूर्याला सुद्धा थांबवलं होतं. तिचं नाव आहे शांडिल्या. विठ्ठला विठ्ठला आपल्या पतीला एका वेश्येकडे घेऊन जात असताना तिच्या पतीचा स्पर्श एका साधूला झाला आणि त्याला सुळावर दिलं होतं. सुळावर दिलेल्या त्या साधूला स्पर्श झाला आणि त्याला वेदना होऊ लागल्या आणि त्या महात्म्याने त्या साधूने शाप दिला, ज्याचा स्पर्श मला झालेला आहे आणि त्याच्याने मी वेदना मला होत आहेत, तो सूर्य उगवण्याच्या अगोदर मरणार आहे, असं शाप दिला महाराज. कोणी? त्या महात्म्याने, त्या ऋषीने दिला. शांडिल्यने ते ऐकलं. माझ्या पतीचा स्पर्श या महात्म्याला झाला आणि महात्म्याने शाप दिलाय की उद्या सकाळचा सूर्य हा पाहू शकत नाही, सूर्य उगवल्यानंतर हा मरणार आहे. शांडिल्याने तिथंच सांगितलं, माझं जर पातिव्रत्य खरं असेल तर उद्याचा सूर्य उगवणार नाही. आणि सूर्य थांबला महाराज, उगवला नाही. ही ताकद तुमच्यात आहे बरं. जर तुम्ही पतीची अनन्य भावाने जर सेवा केली तर ही तुमच्यामध्ये शक्ती, पॉवर आहे, ताकद आहे. तिने थांबवला गेला तो सूर्य महाराज, सूर्य थांबला गेला. आता सगळ्यामध्ये महाराज हाहाकार निर्माण झाला. काय? सगळी दिनचर्या बिघडली ना, यज्ञ आगाती क्रिया बंद पडल्या. मग लक्षात आलं हे प्रताप केला कोणी? शांडिल्य ऋषीने. या शांडिल्यांनी महाराज तिच्याकडे सगळे आले. तिने सांगितलं, बाबा असं करू नकोस, सृष्टीचा पूर्ण क्रम बिघडून जाईल. तू काय कर, ते पाठीमागे घे. म्हणे घेऊ शकत नाही. जर सूर्य उगवल्यानंतर जर माझा पती मरणार असेल तर मी त्याला उगू देणार नाही. मग आता करायचं काय? मग दुसरी पतिव्रता बोलवली. तिचं नाव आहे आत्री ऋषींची पत्नी अनुसया. अनुसयाने तिला समजवलं, बाई असं करू नको, एक कर, तुझा पती सूर्य उगवल्यानंतर मरणार आहे ना, मी तुला वचन देतो, सूर्य उगवल्यानंतर तुझा पती मरून जाईल, पण सूर्य उगवल्यानंतर तुझा पती मेल्यानंतर त्या क्षणाला मी त्याला जिवंत करून देईन. ही पतिव्रतेची ताकद आहे. विठ्ठला 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 ऐका, कोणाला म्हणतात पतिव्रता? पतीची या मता अनुसरुणी पतिव्रता, अनायासी आत्महिता भेटेचे गा. महाराज सांगतात, जर पतीच्या मतानुसार किंवा त्याच्या सांगण्यानुसार जर आपण वागलो तर महाराज ही शक्ती, हे सामर्थ्य आपल्यामध्ये तयार होत असतो. महाराज मला सांगायचं तात्पर्य एवढं, सूर्य थांबवता येत नाही, पण त्या माऊलीने महाराज सूर्याला थांबवलं गेलं. असता जाता रवी धरवेल, बाह्या हेळा सागर तरवेल. समुद्र तरून जाणं कठीण आहे, पण महाराज प्रयत्न केल्यानंतर तोही अशक्य नाही. परी त्या साधूची भेट न होईल का. महाराज सांगतात, या सगळ्या अशक्य गोष्टी आहेत, त्या शक्य होतील, पण साधूची भेट होणं कठीण आहे. किती? तुकाराम महाराजांना विचारा. तुकाराम महाराज सांगतात, खूप अवघड आहे. बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी. परी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी करुणा केली. ऐसे वर में मद नावी नारायण, ऐसे वर में मद नावी नारायण. परी जग जेठी करुणा केली, जग जेठी करुणा केली. ऐसी वर में मज नावी नारायणा, ऐसी वर में मज नावी नारायणा. महाराज
सांगतात साधूची भेट होणं कठीण आहे, बहु अवघड म्हणजे खूपच अवघड आहे. बाकीच्या गोष्टी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये प्रयत्न केल्यानंतर मिळतील, पण महाराज सांगतात साधूची भेट खूप दुर्मिळ आहे. पण महाराज सांगतात बघा, त्याच्यातही जर परमात्म्याची कृपा झाली तर साधूची भेट होऊ शकते. पण साधूची भेट झाल्यानंतर आम्हाला साधू ओळखता सुद्धा आला पाहिजे की नाही? साधू भेटल्यानंतर तो कळला सुद्धा पाहिजे. आता आपल्या सुद्धा या परिसरामध्ये अनेक महात्मे झाले. आपल्या सगळ्यांच्या डोळ्यापुढचं उदाहरण आहे सद्गुरू सावळाराम बाबा. म्हणजे त्या काळामध्ये संत आपल्यामध्ये जन्माला आले, अवतीर्ण झाले, पण खऱ्या अर्थाने ते किती लोकांना कळाले हाही प्रश्नचिन्ह आहे. आपल्यामध्येच एखादा महात्मा जन्माला येतो, पण त्या महात्म्याचा परिचय आम्हाला होत नाही, हे आमच्या सगळ्यात दुर्भाग्य आहे. आता मी साधी गोष्ट तुम्हाला विचारतो. आळंदीमध्ये ज्ञानेश्वर महाराज अवतीर्ण झाले. ज्ञानेश्वर महाराज आळंदीकरांना भेटले का कळाले? ज्ञानेश्वर महाराज आळंदीमध्ये अवतीर्ण झाले, लोकांना भेटले, पण भेटलेले ज्ञानेश्वर महाराज किती लोकांना कळाले? बोला. विठ्ठला विठ्ठला ज्ञानेश्वर महाराज हे संत आहेत, ज्ञानेश्वर महाराज हे पांडुरंगाचे भक्त आहेत. हे जर लोकांना कळलं असतं ना, फक्त एकच थाप, फक्त एक थाप, जर फक्त महाराज, जर ज्ञानेश्वर महाराज समाजाला जर कळले असते तर ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वडिलांना लोकांनी वालीत टाकलं नसतं. ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वडिलांना लोकांनी देहांत प्रायश्चित्त दिलं नसतं, आहे की नाही? एवढंच नाही तर ज्ञानेश्वर महाराजांना प्रत्यक्षात शुद्धीपत्र मागून आणा हे सांगावं लागलं नसतं. किंबहुना महाराज बघा, त्या आळंदी नगरीमध्ये वास्तव्य करत असताना ज्ञानोबाऱ्यांना भिक्षाटन करावी लागली की नाही? ज्ञानोबाऱ्यांनी खांद्यावर झोळी घ्यावी आणि ती खांद्यावर झोळी घेऊन महाराज आळंदीमध्ये जावं. दरवाजामध्ये उभे राहिल्यानंतर आवाज द्यायची, माई मधुकरी वाढ, भिक्षा वाढ, भिक्षा वाढ. आणि मग महाराज लोकांनी ज्ञानेश्वर महाराजांचा आवाज ऐकायचा आणि दारं बंद करायची. ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे जावं आणि पुढच्या दरवाज्यात उभं राहायचं, आवाज द्यायचं, माऊली माई काहीतरी भिक्षा वाढ. विठ्ठला विठ्ठला प्रत्येकाच्या घरी ज्ञानेश्वर माऊलीने जावं आणि आवाज द्यावा, माई काहीतरी मधुकरी दे. पण महाराज सतकोर भाकर सुद्धा महाराज या ज्ञानोबाऱ्यांच्या झोळीमध्ये कोणी टाकली नाही. आणि जर एखाद्या माणसाला जर ज्ञानोबाऱ्यांची दया आली आणि मुठभर पीठ जर त्यांच्या झोळीमध्ये टाकलं तर ते सुद्धा विसोबा खेचराला सहन झालं नाही. त्यांनी ती खांद्यावरची झोळी घ्यावी, त्याच्यातलं पीठ खाली टाकावं आणि ते पीठ पुन्हा उचलू नये म्हणून पायाने तुडवावं. मला वाटतं एवढा बिकट प्रसंग आपल्यावर तरी आजपर्यंत कोणी केला नाही. ज्ञानोबारांनी मागितलेली मधुकरी आहे ती सुद्धा लोकांनी रस्त्यावर टाकली, पायाने तुडवली, पुन्हा उचलता यावी नाही आणि रिकामी झोळी ज्ञानोबारांच्या खांद्यावर द्यावी. ज्ञानोबाराय जर समोरून आले आणि एखाद्या माणसाला दिसले तर ज्ञानोबारांचा विटाळ लोक मानत होती. महाराज काय मानत होती? विटाळ. ज्ञानेश्वर महाराज जर पुढे आले तर लोक म्हणायचे संन्यासाच्या कार्ट्याचं दर्शन झालं, आता सचैल स्नान करावं लागेल. इंद्रायणीमध्ये जाऊन लोक कपड्यासह आंघोळ करत होते. का? तर संन्यासाच्या पोराची सावली माझ्या अंगावर पडली, मी आता बाटलो, मला सुचिरभूत झालो पाहिजे. मला कधी कधी खेद वाटतो महाराज, खेद वाटतो आणि कधी कधी आनंदही वाटतो. काय खेद या गोष्टीचा वाटतो, ज्यावेळेस ज्ञानोबाराय मुठभर घासा करता जेव्हा आळंदी वनवन फिरत होते तेव्हा कोणी चतकोर भाकर त्यांच्या झोळीमध्ये टाकली नाही आणि आज तीच लोक महाराज त्या समाधीला दह्या दुधाचा अभिषेक करतात. किती मोठी शोकांकित आहे. तोपर्यंत संत महात्मा कळेल की नाही सांगता येत नाही. इथं सिंधुताई सतपालांचं वाक्य महाराज, या महाराष्ट्रामध्ये ज्याला मोठं व्हायचं ना त्याला मरावं लागेल. विठ्ठला विठ्ठला ज्ञानेश्वर महाराज आळंदीकरांना भेटले, पण भेटलेले ज्ञानेश्वर महाराज आळंदीकरांना कळले नाही दादा. जर कळले असते तर ज्ञानोबारांची अवहेलना केली नसती. तुकाराम महाराज देहूकरांना भेटले की नाही? तुकाराम महाराज देहूकरांना भेटले, पण भेटलेले तुकाराम महाराज देहूकरांना किती कळाले?
देहूकरांना कळाले नाही, त्यांच्या पंचक्रोशीला सुद्धा तुकाराम महाराज कळाले नाही महाराज. जर कळाले असते तर लोकांनी गाढवावर बसून त्यांची धिंड काढली नसती, साधनेमध्ये विक्षेप निर्माण केला नसता. लक्षात घ्या, तुकाराम महाराज देहूकरांना भेटले होते, पण भेटलेले तुकाराम महाराज देहूकरांना कळले नाही. एकनाथ महाराज पैठणकरांना भेटले, पण पैठणच्या लोकांना एकनाथ महाराजांची किंमत कळाली नाही. लोकांचं सोडा, स्वतःच्या पोराला महत्व कळलं नाही. विठाला विठाला संत या मृत्यू लोकामध्ये अवतीर्ण झाले, पण अवतीर्ण झालेले संत जगाला कळले नाही, म्हणून तुकाराम महाराजांना लक्षण करावं वाटलं. कारण का, आपला जर या जीवाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर उद्धाराकरता साधूच गरजेचा आहे. संतांशिवाय आपला उद्धार कोणी करू शकत नाही, संतांशिवाय आम्हाला परमात्म्याचं दर्शन कोणी करू शकत नाही. लक्षात घ्या, म्हणून त्याच्याकरता साधूची गरज आहे. आणि साधूची गरज असल्यामुळे तुकाराम महाराज लक्षण करतात. कारण आज साधू सारखी दिसणारी माणसं या समाजामध्ये भरपूर उदयाला आलेली आहेत. दिसायला साधू सारखी आहेत, पण ती साधूच असतील असं सांगता येत नाही. विठाला आज समाज हा कोणालाही साधू म्हणायला लागला महाराज. कोणालाही, कोणाच्याही पाठीमागे लागतो. लक्षात घ्या, कोणाच्याही पाठीमागे लागू नये आणि स्वतःचं अहित करून घेऊ नये, याच्याकरता तुकाराम महाराज इथं लक्षण करतात. लक्षात घ्या, कारण संत महात्मा जो खरा आहे तो कळाला पाहिजे. आज संतांमध्ये आणि तुमच्यामध्ये काही फरक नाही, तुमचं आमच्या सारखंच संतांचं जीवन आहे की नाही. संत जसे तुम्ही आम्ही काळ्या गोरा रंग आहे, तसा साधूचा काळा गोरा रंग आहे. तुम्ही आम्ही जसे मुखाने बोलतो ना, तसे संत मुखाने बोलतात. आपण कानाने ऐकतो, तेही कानाने ऐकतात. ते डोळ्यांनी पाहतात, आपणही डोळ्याने पाहतो. सगळा व्यवहार सारखा आहे महाराज, पण दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखी. विठाला आज खऱ्या साधूपेक्षा महाराज डुप्लिकेट साधूच चकाकला लागला इथं. आणि बाजारामध्ये जास्त डुप्लिकेट मालाला भाव किंमत वाढत चालले महाराज. जो खरा साधू आहे ना, तो त्याच्या साधनेमध्ये मग्न आहे, पण डुप्लिकेटचा भरणा जास्त झालाय महाराज. लक्षात घ्या, मग डुप्लिकेट साधूचा संग होऊ नये, खऱ्या साधूचा परिचय व्हावा, याच्याकरता आजचं लक्षण आहे. लक्षात घ्या, आपण सुद्धा थोडीशी चर्चा केली पाहिजे याच्यावर महाराज. साधी बाजारात गेल्यानंतर 10 रुपयाची जोडी जर तपासून घेतो, लक्षात घ्या, बाजारात गेलो तर 10 रुपयाची जोडी घ्यायची असेल तर 4 भाजीवाल्यांकडे जर तपासून घेत असेल तर एखाद्याला गुरु करायचा असेल, एखादा महात्मा आपल्या जीवनामध्ये निवडायचा असेल तर त्याच्याकरता तपासला पाहिजे. पाणी पिना छान के, गुरु करना पहिचान के. 10 रुपयाची जोडी घेताना 4 वेळा तपासताना, मग आपल्या जीवनामध्ये कोणाला गुरु करायचं आहे थोडा तपासून पहा. विठाला आता पंढरपुरात जर गेला तर हा प्रकार तुम्हाला दिसतो. कधी आळंदी पंढरपूरच्या वारीला जेव्हा आपण सगळे महाराज भाविक लोक पंढरपुरात जातो आणि पहिली गोष्ट आपण करत असतो, पंढरपुरात गेलो की आपली वलकटी आपल्या रूम मध्ये म्हणा जिथं असेल तिथं ठेवतो आणि कपडे उचलतो ना, कुठं निघतो बोलत चला, चंद्रभागेमध्ये. चंद्रभागे करिता स्नान, चंद्रभागेचं स्नान करण्याकरता आपण जातो तिथं. मग आता चंद्रभागेचं स्नान करण्याकरता गेल्यानंतर आपण विचार करतो, हे कपडे इथं कुठेतरी घाणीत टाकण्यापेक्षा एखाद्या माणसाकडे दिलं पाहिजे. मग आपण काय बघतो, चांगला माणूस बघत असतो तिथं. मग एक माणूस त्याला दिसतो, अशा टपोऱ्या माळा घातलेल्या, मोठा गंध लावलेला. आपण विचार करतो हा साधू आहे, या साधूकडे आपण हे कपडे दिले पाहिजे. मग आपले सगळे कपडे त्याच्याकडे देतो, आपण आंघोळी करता जातो आणि आंघोळ करून बाहेर आलो की कपड्यासह साधू गायब असतो. म्हणजे साधूपेक्षाही डुप्लिकेट साधू महाराज, त्याचा नटणं सजणं काय वेगळं असतं महाराज. मग आता मला सांगा, खऱ्या साधूवर विश्वास ठेवून कपडे दिले का? दिले खरा साधू समजून, पण निघाला डुप्लिकेट. परिणाम सगळं गेलं. आपल्या जीवनामध्ये खऱ्या साधूचा अवमान होऊ नये आणि खोट्या साधूवर विश्वास ठेवू नये, याच्याकरता आजचा परिचय. विठाला पांडवांचा वंश तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. पांडवांचा वंश शेवटचा परीक्षिती राजा.
परीक्षिती राजा हा सामान्य नव्हता महाराज. प्रत्यक्ष गर्भामध्ये परमात्म्याचं दर्शन ज्याला झालं होतं त्याचं नाव परीक्षिती राजा आहे. जन्माला आल्यानंतर परीक्षण करू लागला की गर्भामध्ये ज्याची भेट मला झाली तो आता मला कुठं दिसत नाही. सगळ्यांकडे पाहू लागला, टकमक पाहू लागला. मग त्याचं नाव परीक्षिती ठेवला महाराज. परीक्षण करू लागला म्हणून नाव त्याचं परीक्षिती ठेवला. तो परीक्षिती की जेणेकरून आईच्या गर्भात ज्याला परमात्म्याचं दर्शन झालं होतं. पण काय झालं, एक दिवशी आपल्या भांडारगृहातून एक मुकुट परिधान केला. तो मुकुट होता जरासंधाचा. आणि मुकुट परिधान करून भ्रमंती करू लागला. जंगलामध्ये गेला, दूरवर गेला. दुपारची वेळ झाली. क्षुधा तृष्णा महाराज व्याकुल झाला. आता मला अन्न पाहिजे, पाणी पाहिजे म्हणून फिरू लागला. एका महात्म्याचं, एका ऋषीचं आश्रम दिसला आणि विचार केला या आश्रमात जर गेलो तर मला पाणी, काहीतरी अन्न मिळेल. आणि आतमध्ये प्रवेश केला. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर पाहिलं तर साधू ध्यानस्थ आहे. ध्यानस्थ असल्या साधू यांनी विचार केला इथं काहीतरी माझी व्यवस्था करेल. पण साधू हा स्वतःच्या मस्तीमध्ये राहतो. लक्षात घ्या, मस्तीमध्ये राहत असतो तो, काही बाकीचं पाहत नसतो. त्या साधूने ध्यान लावला होतं, परमात्म्याचं चिंतन, परमात्म्याचं नामचिंतन तो करत होता. आणि परीक्षिती राजाने पाहिला की यांनी मला पाहिलं आणि डोळे झाकून घेतले. म्हणजे हा ढोंगी असला पाहिजे, हा लबाड साधू आहे, हा खरा साधू नाही. आणि मेलेला सर्प उचलला आणि त्या साधूच्या गळ्यामध्ये टाकला. निघून गेला तिथून. क्रोध आला होता, निघून गेला. घरी गेल्यानंतर मुकुट काढला आणि लक्षात आलं काहीतरी विपरीत केलं. त्यावेळेस तिथल्या मुलांनी सांगितलं, त्याच्या मुलाला, साधूच्या त्या ऋषीच्या पुत्राला सांगितले, बाबा तुझ्या बापाच्या गळ्यामध्ये कोणीतरी मेलेला साप टाकलाय. त्याने तिथंच नदीतलं पाणी घेतलं, मंत्र उच्चार केला आणि सांगितलं जो कोणी व्यक्ती असेल आणि माझ्या बापाचा अपमान केला असेल, साप गळ्यामध्ये टाकला असेल तर 7 दिवसानंतर महाराज त्याचा साप चावून मृत्यू होणार आहे. शाप दिला, शापवाणी केली. परीक्षिती राजाला मरावं लागलं. त्याचं कारण आहे खरा साधू खोटा समजला, मरावं लागलं. आता रामायणातलं उदाहरण एक सांगतो तुम्हाला कळण्याकरता. पंचवटीमध्ये असताना सीतामय्याने पाहिलं सोन्याचा मृग पळतो आणि आपल्या प्रभूला श्रीरामाला सांगितलं, मालक मला या हरणाच्या कातड्याची चोळी पाहिजे. राम प्रभूने समजावलं आजपर्यंत सोन्याची मृग झाली नाही, याच्या पुढे होणार नाही. पण सीतामय्या ऐकत नव्हती. मग परिणाम महाराज, आपण म्हणतो ना राजहट्ट, बाळहट्ट, श्रीहट्ट. देवाला चुकला नाही तिथं आपल्याला कुठं चुकल. विठाला विठाला. आणि मग महाराज परमात्म्याने बाण उचलला आणि परमात्मा निघाला. कोणाच्या पाठीमागे? त्या हरणाच्या पाठीमागे निघाला. तेवढ्यामध्ये महाराज त्या हरणाला बाण मारला. पण बाण लागल्याबरोबर तो मारीच होता, मायावी होता. त्याने आवाज दिला, लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव. हे शब्द सीतामायाच्या कानावर पडले आणि सीतामायाने लक्ष्मण भैयाला सांगितलं, भाऊजी माझे मालक, माझे स्वामी अडचणीत आहे, तुम्ही गेले पाहिजे. लक्ष्मण दादांनी सांगितलं, ज्याचं नामचिंतन केल्यानंतर संकट दूर पळतात तर माझ्या भैयाला काही होऊ शकत नाही. नाही म्हणे तुम्ही गेले पाहिजे. ऐकत नाही, पुन्हा पुन्हा सांगते. आणि मग महाराज शेवटचा शब्द मुखातून निघाला, मला माहिती आहे तुम्ही का जात नाही. एवढ्या शब्दांनी घात केला. लक्ष्मण भैया निघून जातात. इकडं रावण मायावी रूप धारण करून आला साधूचा आणि सीतामय्याकडे काय मागू लागला? भिक्षा मागू लागला. भिक्षा मागत असताना त्या साधूने सांगितलं, त्या रावणाने सांगितलं, तुमचा धर्म आहे, तुम्ही बाहेर येऊन मला भिक्षा द्या. खोट्या साधूवर विश्वास ठेवला, परिणामी 6 महिने लंकेत जाऊन राहावं लागलं. आणि खऱ्या साधूची अवहेलना केली म्हणून परीक्षित राजाला मरावं लागलं. विठाला विठाला. म्हणून महाराज खऱ्या साधूचा परिचय आम्हाला झाला पाहिजे. महाराज परिचय झाला पाहिजे. या समाजामध्ये संत आणि माणसं तुम्ही आम्ही सगळे सारखेच दिसतो महाराज. आपण एक वाक्य नेहमी म्हणत असतो, समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणून नये लिंग्या, संत नव्हती जगा मानसाच्या सारिखे. शिवलिंग हे पाषाणाचंच आहे. शिवलिंग हे पाषाणाचंच आहे. मग पाषाणाचंच जर शिवलिंग आहे तर शिवलिंगाला पाषाण म्हणता येईल का? महाराज सांगतात नाही. पाषाण तो पाषाण आणि शिवलिंग ते शिवलिंग. महाराज तसं सांगतात, संत आणि तुम्ही आम्ही
दिसायला जरी सारखी असली तरी असायला भिन्नता आहे. विठाला विठाला दह्याची अंगे निघे ताक लोणी दोन्ही एका मुली मागू नये. महाराज सांगतात बघा, दह्याचं घुसळण केलं की दोन पदार्थ बाहेर निघतात. बोला कोणकोणते? आ लोणी निघतं आणि दुसरा एक पदार्थ आहे ताक. बरोबर की नाही? लोण्याचं घुसळण केलं की दोन पदार्थ बाहेर निघतात. एक लोणी आहे, उरलेलं ताक आहे. आता मी तुम्हाला विचारतो, लोणी ज्या किमतीमध्ये विकलं जातं त्याच किमतीमध्ये ताक विकलं जातं का? हा? ताकाची किंमत वेगळी आहे. तसं पाहायला गेलं तर आपल्या खेड्यापाड्यांवर महाराज ताक फुकट दिलं जातं, पण लोणी मौल्यवान आहे. तसं दह्याचं घुसळण केल्यानंतर दोन पदार्थ निघतात, लोणी आणि ताक. ताक म्हणजे तुम्ही आम्ही, लोणी म्हणजे संत. विठाला विठाला आणखी तुकाराम महाराज उदाहरण देतात. पृथ्वीची या पोटी हिरा गारगोटी. पृथ्वीच्या पोटातून हिरा आणि गारगोटी जन्माला आली. पृथ्वीच्या पोटातूनच हे रत्न निघालं महाराज. एक गारगोटी आहे आणि दुसरा हिरा आहे. मग मी तुम्हाला विचारतो, हिऱ्याची किंमत आणि गारगोटीची किंमत सारखी आहे का हो? आणि जर सारखी जर तुम्ही मानत असाल तर मी तुम्हाला गारगोट्या देतो, एखादा हिरा तुम्ही मला द्या. गारगोटी ती गारगोटी आहे आणि हिरा तो हिरा. हिरा अनमोल किमतीचा आहे. त्याची परीक्षा जर करायची असेल तर त्याला आयरनीवर ठेवावा लागतो. कशावर? आयरनीवर. आणि खरा हिरा जर असेल तर त्याला घनाचे घाव मारायचे. एक तर आयरनीत जातो, एक तर घनात जातो. पण खोटी जर असेल, खोटा हिरा असेल, गारगोटी असेल तर तिथं काय होतं? त्याचा चुराडा होतो. मग इथं हिरा म्हणजे संत आहेत आणि गारगोटी म्हणजे तुम्ही आम्ही. एकाच पृथ्वीतून दोन निघाले पण दोघांची किंमत सारखी नाही. तसं या मानवी समाजामध्येच ते जन्माला आले पण त्यांच्यात आणि आपल्यात फरक आहे. विठाला विठाला एक वेळेस महाराज काय झाला, एका राजाच्या राजवाड्यामध्ये एका माणसाने हिरे विकायला आणले. हिरे आणल्यानंतर महाराज त्यांनी ते सगळे ठेवले. पण आता राजाला परिचय नव्हता त्या हिऱ्यांचा. त्यांनी आपल्या प्रधानाला विचारलं, म्हणे प्रधानजी हे सगळेच हिरे खरे आहेत, हे कसे काय समजायचे? याच्यातलं डुप्लिकेट एखादा आहे का? आपल्याला माहित नाही. त्या प्रधानजीने पाहिलं त्या हिऱ्यांकराने सांगितलं, राजा याच्यातले 4 हिरे खरे आहेत आणि एक हिरा खोटा आहे. म्हणे कसं काय? त्या प्रधानजीने सांगितलं 4 हिरे खरे आहेत आणि एक मधला जो हिरा आहे ना तो हिरा नाही, तो काय आहे? खडी साखळेचा तुकडा आहे. म्हणे हे तू कसं काय ओळखलं? म्हणे मी ओळखलं, त्याच्या भोवती माशी फिरते. विठाला 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 साधूचा परिचय झाल्याशिवाय या समाजातून साधू वेगळा काढता आम्हाला येऊ शकत नाही महाराज. आता कल्पना करा, एखाद्या माणसाला मी सांगितलं किंवा मकरंद महाराजांना मी सांगितलं, महाराज तुम्ही काय करा, जरा मंदिरात ना एक माणूस बसलाय त्याला घेऊन या. आता मकरंद महाराज धावत गेले, मंदिरात पटकन गेले आणि पाहिलं तर तिथं तर गर्दी आहे. मंदिरात गर्दी आहे. महाराजांनी सांगितलं त्या माणसाला घेऊन या. आता नेमका माणूस कोणता? कारण सगळी माणसंच आहेत. मग आता ओळखायचं कसं? ते पुन्हा आले, म्हणे महाराज तुम्ही सांगितलं मला माणूस घेऊन या, पण कोणता? मग मी त्यांना सांगितलं, बघा जा तिथं गेल्यानंतर एका खांबाला टेकून बसलाय, डोक्यामध्ये टोपी आहे, डोळ्याला चष्मा आहे आणि खिच्याला काय आहे? एक बिल्ला आहे. त्या माणसाला घेऊन या. तेव्हा मकरंद महाराज तिथं गेल्यानंतर सगळ्यांकडे नजर टाकली आणि ही लक्षणं ज्याच्याकडे दिसत होती त्याच्याकडे गेले, हाताला धरला आणि सांगितलं तुम्हाला महाराजांनी बोलवलंय. एवढ्या माणसातून महाराजांना तो माणूस वेगळा करता आला का? बोला. त्याची लक्षणं मी सांगितली म्हणून. तसं या जगाच्या पसाऱ्यातून आम्हाला जर साधू वेगळा काढायचा असेल तर त्या साधूचं लक्षण आम्हाला कळलं पाहिजे. तुकाराम महाराज, आमची फसवणूक होऊ नये, आमची पिळवणूक होऊ नये, चुकीच्या माणसावर विश्वास ठेवू नये, आमचं कल्याण व्हावं याच्याकरता आम्हाला खऱ्या साधूचा परिचय करून द्या. तेव्हा तुकाराम महाराजांनी या समाजाला खऱ्या साधूचा परिचय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये करून
विषय तो त्यांचा विषय तो त्यांचा विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा विषय तो त्यांचा विषय तो त्यांचा झाला नारायण भक्ताचे जाना जे देही उदास गेल्याच्या पाश निवारोनी गेल्याच्या पाश निवारोनी गेल्याच्या पाश निवारो भक्ताईसे जाणा जे देही उदास गेले आशा पास निवारोनी गेले आशा पास निवारोनी गेले आशा पास निवारोनी निवारोनी तुकाराम महाराजांनी या समाजाला खऱ्या साधूची ओळख होण्याकरता एक महत्वाचं लक्षण पहिल्या चरणामध्ये सांगितलं की जेणेकरून या समाजाची फसवणूक होऊ नये आणि खरा साधू समाजाच्या पुढे आला पाहिजे, त्या समाजामध्ये त्या साधूची संगत घडली पाहिजे आणि त्या साधूमुळे स्वतःचं कल्याण करून घेता आलं पाहिजे. म्हणून खऱ्या साधूची ओळख तुकाराम महाराज करून देतात. भक्त ऐसे जाणा, ऐसे जाणा म्हणजे कैसे जाणं, जे देही उदास, देहावर उदास आहेत ना, पहिलं लक्षण केलं. देहातीत आहे, देहातीत आहे म्हणजे देहाचं ममत्व ज्याचं सुटलेलं आहे त्याला संत म्हणा, त्याला भक्त म्हणा. जे देहावर उदास आहे त्याला साधू म्हणा. लोकांनी तुकाराम महाराजांकडे पाहिलं आणि थोडंसं विचार करू लागले, महाराज जर देहावर उदास आहे त्यांना जर तुम्ही संत म्हणत असाल तर मला वाटतंय बरीच लोक देहावर उदास आम्हाला पाहायला मिळतात. एखादा आजारी माणूस असतो ना, तो पण देहावर उदास होतो. उदास होतो की नाही? आजारी माणूस सुद्धा देहावर उदास होतो. एखाद्याला झोप आली तर तो सुद्धा माणूस उदास होतो. तो पाहत नाही इथं गादी आहे का, उशी आहे का, हा पाहत नाही महाराज. तो उदास होतो, तो कुठेही झोपतो. म्हणजे कीर्तन असलं तरी म्हणजे त्याला काय असं लागत नाही महाराज की गोंगाट आहे, आवाज आहे, असं काही नाही. उदास होऊन जातो महाराज, कुठेही पडला जातो. देहावर उदास असेल त्याला जर तुम्ही साधू म्हणत असाल तर ज्याला झोप आले तो सुद्धा उदास दिसतो. जो आजारी आहे तो सुद्धा उदास दिसतो. किंवा आत्महत्या करण्याकरता जो प्रवृत्त होतो तो सुद्धा देहावर उदास असल्याशिवाय आत्महत्या करू शकत नाही, आहे की नाही? आणि 5 नंतर आमच्या गावात बरीच माणसं उदास दिसतात. हा की 24-25 फुटाचा रस्ता सुद्धा त्यांना कमी पडतो. मग जर उदास असतील, विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, पवन सुत हनुमान की. विठ्ठल 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 विठ्ठल. 5 दिवस भक्ती करून जर हे कळलं नसेल तर उपयोग काय महाराज? 5 दिवस आम्ही त्याच्या पुढे भक्ती केली आणि कीर्तनामध्ये विक्षेप असेल तर महाराज त्यांना काय भक्ती कळली? विचार करा ना. साधी गोष्ट आहे की जर कीर्तन चालू असेल तर तिथं सरळ निघून गेलो पाहिजे, तिथं विक्षेप नाही केला पाहिजे. फक्त आम्ही काय चाललंय महाराज, आमच्याकडे देव बसवतो फक्त मजा करण्याकरता, भक्ती करण्याकरता. विठ्ठला विठ्ठला अरे देवाला निरोप देत असताना माणसाच्या डोळ्यात अश्रू आले पाहिजे महाराज. नाचत धिंगाणा करत डोळ्यात अश्रू आले पाहिजे की देवा 5 दिवस मी तुझी भक्ती केली आणि आज तू आम्हाला सोडून चाललाय. अरे गोपिका रडत होत्या, देव फक्त मथुरेला चाललोय हे सांगितलं. त्या गोपिकांची अवस्था झाली, रथाच्या पुढे लोळणी टाकली, देवा जाऊ नकोस आम्हाला सोडून. आणि आम्ही दारू पिऊन त्याला निरोप देतो. आणि रोज ऐकतो आपण महाराज अमुक अमुक जाता जाता 4-5 गेली. का नाही होणार महाराज? विपरीत परिणाम त्याचा घडत असतो. भक्ती शुद्ध असली पाहिजे. चला मला तिकडं जास्त जायचं नाही. जे उदास आहेत त्यांना जर भक्ती म्हणत असाल तर हे सगळे उदास दिसतात ना, मग यांना तुम्ही भक्ती म्हणाल का? याला तुम्ही भक्त म्हणाल का? महाराज सांगतात नाही. उदास या शब्दाची व्याख्या अशी आहे महाराज, राग द्वेष रहितम उदासित्वम. महाराज सांगतात ज्या व्यक्तीला या देहाबद्दल रागही नाही आणि या देहाबद्दल प्रेमही नाही, द्वेषही नाही,
त्याला भक्त म्हणा. विठ्ठल 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 जो ज्याला वाटतं देह गेला पाहिजे, देह संपला पाहिजे, तो देहाचा द्वेषी आहे. ज्याला वाटतं देह गेला पाहिजे तो देहाचा द्वेषी आहे. आणि ज्याला वाटतं देह राहिला पाहिजे तो देहाचा प्रेमी आहे. पण ज्याला या देहाबद्दल रागही नाही आणि द्वेषही नाही, महाराज सांगतात त्याला भक्त म्हणा. कबीर महाराजांचं एक उदाहरण तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, ऐकलेलं सांगतो ऐका. कबीर महाराज जेव्हा एका गावातून जात होते आणि एका गावातून कबीर महाराज जात असताना त्यांच्या पायाला कुत्रं चावत होतं. महाराज काय चावत होतं? कुत्रं. त्यांच्या पायाला कुत्रं चावत होतं, पायाचे लचके तोडत होता. काही पोरांनी, खेळणाऱ्या पोरांनी पाहिलं आणि आवाज दिला, बाबाजी बाबाजी आपको कुत्ता काट रहा है. कबीरदास महाराज काहीच बोलत नाही, पुढे पुढे चालतात. कबीरदास महाराज पुढे चाललेत, पाठीमागे पोरं ओरडतात, बाबा आपल्याला कुत्रं चावतं. पण तरी सुद्धा कबीर महाराज पाठीमागे पाहत नाही. शेवटी पुढे गेली पोरं आणि कबीर महाराजांना सांगितलं, महाराज आपल्या पायाला कुत्रं चावतंय बघा, कुत्रं चावतंय हे बघा. म्हटल्यानंतर महाराज कबीर महाराजांनी त्या पोरांकडे पाहिलं आणि सांगितलं, बेटा कुत्ता जानो और चमडी जानो. याला उदासीनता म्हणतात. विठ्ठल विठ्ठल संतांच्या भाषेत बोलायचं झालं तर देह जावो अथवा रावो, देह जावो अथवा रावो, पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी दृढ भावो, देह जावो अथवा रावो, पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी दृढ भावो. महाराज सांगतात त्याला देह राहिला काय आणि देह गेला काय काही फरक पडत नाही. महाराज त्याला संत म्हणा, त्याला भक्त म्हणा. एक गोड उदाहरण तुम्हाला सांगतो ऐका. एक दिवशी कबीर महाराजांकडे साधू आले आणि साधू आल्यानंतर कबीर महाराजांना प्रश्न पडला, त्या साधूंना आपण काय केलं पाहिजे? भोजन दिलं पाहिजे. घरामध्ये पाहिलं तर काही नाही, चर्चा झाली आता घरात तर काही नाही आणि साधू विनमुख केला नाही पाहिजे. मुलांनी काय केलं? आपल्या बापाला सांगितलं, बाबा आपण एक काम करू, एक काम करू, आपण त्या समोरच्या काकाकडे जाऊन आणि आपल्याला लागेल तेवढं धान्य घेऊ, त्याच्याकरता आपल्याला चोरी करावी लागेल. कबीर महाराज आणि कमल महाराज निघाले. देव जोडी तरी करावा अधर्म. कबीर महाराज आणि कमल महाराज निघाले, भिंतीला छिद्र पाडलं आणि त्या वाण्याच्या दुकानामध्ये गेले. जेवढा माल पाहिजे तेवढा माल त्यांनी घेतला आणि आता आपल्यानंतर कोणी आणखी चोरी करू नये म्हणून कमाल महाराज गेले आणि सांगितलं, काका मी तुमच्या दुकानातून काही माल चालवलाय, माझ्याकडे संत आलेत. आणि जागे करून निघत असताना कमाल महाराज बाहेर पडणार एवढ्यामध्ये कमाल महाराजांचं पाय पकडलं गेलं. पाय पकडल्यानंतर कबीर महाराजांना कमाल महाराजांनी सांगितलं, बाबा बाबा हे अन्न, ही सामुग्री तिथं पोहोचणं महत्वाचं आहे. जर आता यांनी मला पकडलेलंच आहे तर उद्या गावामध्ये गवगवाट होईल. त्याच्यापेक्षा एक काम करा, एक काम करा. काय करा? तुमच्या हातामध्ये धारदार शस्त्र आहे ना, त्याच्याने माझं मुंडकं उडवा, माझं डोकं, माझी मान कापून घ्या आणि शिर तुम्ही घेऊन जा, माझं धड इकडं राहू द्या. कबीर महाराज होते महाराज, स्वतःच्या पोराला कसं मारतील, पण साधू विनमुख जाऊ नये याच्याकरता महाराज कमालाचं शिर कापून घेतलं आणि कबीर महाराज गेले. स्वतः पोराने सांगितलं, कमाल महाराजांनी सांगितलं, बाबा माझी चिंता करू नका, तुम्ही माझं मस्तक छाटून न्या. याला उदासीनता म्हणतात. विठ्ठल विठ्ठल महाराज
सांगतात भक्त ऐसे जाना जे देही उदास, जे देही उदास भक्त ऐसे जाना. जे देहावर उदास आहेत त्यांना भक्त म्हणा. आता दुसरा प्रश्न असा निर्माण होतो की संत हे देहावर उदास का राहतात बरं? त्याची दोन कारणं या ठिकाणी मी सांगतो, ऐका. एक, पहिली गोष्ट अशी आहे, संत देहावर उदास असण्याचं पहिलं कारण त्यांच्या लक्षात आलं, ज्या देहावर आपण ममत्व करतो तो देह आपला नाही. मग जी वस्तू आपली नाही त्याच्यावर प्रेम करून काय अर्थ आहे? पहिलं कारण. देहावर आसक्त का असतात, उदासीन का असतात? त्याचं पहिलं कारण सांगितलं, देह आपला नाही हे त्यांना माहीत आहे. आणि दुसरं कारण आहे, हा एक दिवस जाणार आहे. विठाला विठाला माऊली वर्णन करतात, शरीर जाता हे आघवे, हे नाशिवंत स्वभावे, म्हणून त्वा झुंजावे पंडू कुमरा. अरे हा देह नश्वर आहे हे साधूंना कळाला, हा देह माझा नाही हे त्यांना कळालं. आता ममत्व राहील का? मला सांगा ना. जी वस्तू आपली नाही त्याच्यावर काय माणसं प्रेम करतात? करतील का? मी नेहमी कीर्तनातून एक उदाहरण सांगत असतो. माणसं घरावर जास्त प्रेम करतात का मंदिरावर? कशावर प्रेम करता तुम्ही जास्त? हा, घरावर प्रेम करतो. का करतो? घर आणि मंदिर. तसं संतांना कळालं, देह माझा नाही म्हणून देहावर उदास. विठाला आणि दुसरी गोष्ट त्यांना कळाली, याचा एक दिवस नाश होणार आहे, म्हणजे देहातला दोष कळाला. कारण हा नित्य सत्य नाही, हा अविनाशी नाही. एक दिवस याचा नाश होणार आहे, नाश होणार आहे. त्याच्यामुळे याच्यातला दोष कळाला. ज्या दिवशी एखाद्या गोष्टीतला, एखाद्या व्यक्तीतला दोष कळतो ना, तेव्हा माणूस त्याच्यापासून अलिप्त राहतो. तुम्ही एखाद्या माणसाची संगत करता आणि संगत करता करता एक दिवशी तुम्हाला त्या माणसाचे दोष कळाले की तुम्ही म्हणता, बस झालं आता, इथपर्यंत झालं, आता 4 हात त्याच्यापासून लांब. का? का? त्या माणसातला दोष कळाला. तसं संतांना या देहातला दोष कळाला. जोपर्यंत दोष कळत नाही तोपर्यंत ममत्व राहतं. दोष कळालं की ममत्व सुटलं जातं. विठाला आमचे महाराज एक विनोदाने दृष्टांत सांगायचे. आता माझ्या वाणीने ते शोभत नाही, पण तरी तुम्हाला सांगतो थोडक्यात, ऐका. जुन्या काळचा दृष्टांत आहे, पूर्वीचा काळचा. पूर्वी महाराज काही माणसं सासूरवाडीला काही जास्त काळ फिरत नव्हते, जात नव्हते. जाण्या येण्याची साधनं नव्हती, पायी प्रवास असायचा. त्याच्यामुळे कधीतरी लोक जायची महाराज, कधीतरी. आता सासूरवाडीला जायला काय निमित्त लागत नाही महाराज, कधी लोक जातात. तो भाग निराळा अलीकडच्या काळामध्ये, बरोबर की नाही? हा, पूर्वीचा काळ असल्यामुळे महाराज कधीतरी लोक जायचे. लग्न होऊन 4 वर्ष झाली पण जावई सासूरवाडीला गेला नाही. मग शेवटी काय केलं, सासूबाईनीच तिकडं महाराज निरोप पाठवला की जावई बापूंना पाठवा, आता भरपूर 4 वर्ष झाली कधी आले नाही. त्यांनी विचार केला 4 वर्ष गेलो नाही, गेलो पाहिजे. त्यांनी निरोप पाठवला की मी या तारखेला या वाराला येणार आहे. आणि महाराज त्या दिवशी चांगल्या पद्धतीने स्वागत करावं म्हणून गावातल्या काही लोकांना तिने आमंत्रण केलं. कोणी? सासूबाईने. 4-8 लोक त्याच्या पंक्तीला सुद्धा असली पाहिजे म्हणून आपल्या प्रतिष्ठित लोकांना बोलवून आणलं. जावई आल्यानंतर त्याचा चांगल्या पद्धतीने पाहुणचार केला, स्वागत केला. आल्यानंतर सगळी ओटीवर बसली. महाराज पूर्वीचं घर तुम्हाला माहित आहे, हा, कुडांची घरं असायची. सगळं महाराज एकदा ओटीवर बसलं का सगळं दिसायचं तिथून काय काय चाललंय घरामध्ये. सगळे महाराज तिथं बसलेले आहेत. आणि बसल्यानंतर चर्चा चालू झाली. जावई बापू कसं चाललंय, काय चाललंय, तुमच्या परिसरात काय चाललंय, यांनी विचारावं तुमचं कसं चाललंय, हे सगळं विचारपूस झाली महाराज. आणि तेवढ्यामध्ये महाराज जावई बापून करता तिने चांगल्या पद्धतीने जेवण तयार केलं, चांगल्या पद्धतीने. पण आता तिने विचार केला, आपण सगळ्या आपल्या आवडीचा विषय बनवला, एखादा तरी पदार्थ त्याच्या आवडीचा असं पाहिजे की नाही. कोणाच्या? हा, ज्याला खाऊ घालायचंय त्याच्या आवडीचा एखादा पदार्थ असला पाहिजे. म्हणून तिने काय केलं महाराज, जवळ गेली जावयाच्या आणि जवळ उभी राहून सांगितली, जावई बापू आता सगळे पदार्थ मी माझ्या पद्धतीने बनवले. मी कशावर बोलतो माहिती आहे तुम्हाला? संत देहावर उदास का असतात. विठाला विठाला. आणि त्या ठिकाणी महाराज तिने त्याच्या कानामध्ये सांगितलं, आता सगळा पदार्थ मी तयार केले, आता फक्त तुमच्या आवडीचा एखादा गोड पदार्थ सांगा. तेवढा बनवला की लगे पात्र वाढतं. जावई बापूने सांगितलं, असं काही नाही मामी, जी चटणी भाकर असेल ती वाडा खायला तयार आहे.
पूर्वीचा जावई म्हणून सांगितलं, पूर्वीचा जावई आताच नाही. आताचा जावई फोन करून येतो, सोय झाली पाहिजे. हा, नाही झाली तर मग तुम्हाला माहिती आहे काय. हा. त्यांनी सांगितलं जे असेल ते वाडा खायला तयार आहे. नाही म्हणे एखादा पदार्थ सांगा. तो चांगला महाराज वारकरी माणूस होता, आळंदी पंढरपूरची वारी करत होता. नुकताच पंढरपूरच्या वारीला जाऊन आला होता आणि मंगलवेड्याची त्यांनी बासुंदी खाल्ली होती आणि त्याची चव त्याच्या तोंडावर होती बरं का. आणि ती चव त्याच्या तोंडावर असल्यामुळे त्यांनी सांगितलं, मामी आत्ता पंढरपूरला गेलो होतो, तिथली बासुंदी खाल्ली आणि ती खूप मला आवडली. तुम्हाला बनवता येत असेल तर तेवढी बनवा. म्हणजे एवढंच आहे ना, आपल्याकडे आपलं घरचं दूध आहे, लगेच बनवते. आणि मग महाराज ती बनवायला सुरुवात केली. चांगलं पातेलं भर दूध ठेवलं, त्याच्यामध्ये पाहिजे ते सगळं काही टाकलं, सगळं टाकलं आणि टाकल्यानंतर ती बासुंदी तयार व्हायला लागली. आता शेवटची लाकडं होती, धूर जायचा. मी मगाशीच म्हणून गेलो की हे माझा दृष्टांत नाही, महाराजांनी सांगितलं, पण ते मला शोभत नाही, पण तरी सांगतो आता मुद्दा कळण्याकरता. नाका तोंडामध्ये धुराचे गराळे जाऊ लागले. तिला सुद्धा सर्दी झाली होती. ती प्रयत्न करायची, आता काय करायचं, आतमध्ये ओढण्याचा प्रयत्न करायची, पण धुराचे गराळे गेले की ते मोकळं व्हायचं. पुन्हा खाली यायचं, पुन्हा झटका दिला की पुन्हा आतमध्ये. आता उठून जर बाहेर जावं तर बनवलेली बासुंदी सगळी मेहनतीवर पाणी फिरलं जाईल. झटका मारायची, पण ते प्रयत्न असफल झाले. परिणाम त्या धुराच्या गराळ्या नाका तोंडात गेल्या आणि नाकातली बासुंदीने विचार केला आता काय खरं नाही, खाली पडली. त्या पातेल्यामध्ये पडले. आता बासुंदीचा कलर आणि तो कलर सारखा होता, जवळजवळ सारखा होता. तो चमचा फिरवला गेला, कलर एक झाला, ती मॅच झाली महाराज. तिच्या लक्षात आलं हे कोणी पाहिलं नाही, पण एका माणसाने मात्र पाहिलं होतं, कोणी, जावयाने. त्याचा मात्र तेवढा लक्ष गेला. सासूबाईला खूपच त्रास होतो, खोकतो. ते पडायची वेळ आणि जावयाचं लक्ष जाण्याची वेळ सारखी झाली. वस्तू तयार झाली. आता पात्रही वाढली महाराज. हिने आपल्या गावातली लोक बोलवली होती, 10 लोक, 11वा जावय. 11 ताटं तयार केली, पदार्थ वाढले, एक एक वाटी पुढे ठेवली बासुंदी करता. संकल्प सोडला, जेवायला सुरुवात केली महाराज. जेवायला सुरुवात केली. 10 लोकांनी गावातल्या विचार केला, जेवण तर घरी रोज जेवतो, भाकरी भाजी रोज खातो, पण बासुंदी कधी, या जावयाच्या निमित्तानं आज आपल्याला खायला भेटले ना, तावून खाल्ली पाहिजे. महाराज वाटीवर वाटी सपाटा लावला, कोणी, या 10 लोकांनी. पण जावयाने मात्र एकही स्पर्श केला नाही, नाही केला महाराज. वाटीमध्ये बासुंदी टाकली की पुढे जाता जाता ही संपून जायची. प्रत्येकाने 10-10, 20-20 वाट्या संपवल्या, पण जावयाने एकही वाटीला स्पर्श केला नाही. सासूबाई घरातून बाहेर आली, जावयाच्या पुढे उभी राहिली आणि सांगितलं, जावई बापू, लग्नामध्ये काही चुकलं असेल तर माफ करा, काही देण्या घेण्याचं राहिलं असेल तर आता पूर्ण करतो, पण एक वाटी तरी तुम्ही खा, एक तरी. आतमध्ये गेली, कपाट उघडला, कपाटातून 10,000चा बंडल आणला महाराज, पाटावर ठेवला जावयाचे. सांगितलं हे 10,000 रुपये घ्या जावई बापू, पण एक वाटी तरी. त्यांनी सांगितलं 10 नाही मामी, 20 दिले तरी तुमची बासुंदी नको, नको. शेवटी महाराज खूप प्रयत्न केलं, पण जावई हात लावत नाही. शेवटी सासरी बुवा आले, त्यांनी त्याच्या लग्नातल्या 2-4 अंगठ्या आणल्या, जावयाच्या पाटावर ठेवल्या. या 2 अंगठ्या घ्या, पण एक तरी वाटी खा. त्यांनी सांगितलं मामांजी 2 नाही, 10 बोटात 10 घातल्या तरी तुमची बासुंदी नको. सगळ्यांनी प्रयत्न केले, पण बासुंदी मात्र कोणी खाल्ली नाही, त्यांनी खाल्ली नाही. बाकीच्यांनी सपाटा लावला. चला, मी हसण्याकरता दृष्टांत सांगितला नाही, याच्यातला सिद्धांत मला सांगायचा आहे. 11 लोकांनी बासुंदी खाल्ली, एक माणसाने खाल्ली नाही. का खाल्ली नाही? का खाल्ली नाही? बासुंदीतला दोष कळाला, बासुंदीचा त्याग केला. ज्याला बासुंदीतला दोष कळाला नाही त्याने सपाटा लावला. आता आम्हाला बासुंदीतला दोषच कळाला नाही म्हणून आमचा सपाटा चाललाय. आणि जावयाला बासुंदीतला दोष कळला. जावय म्हणजे संत आणि 10 लोक म्हणे तुम्ही आम्ही. विठ्ठला संतांना माहित आहे हा देह एक दिवस जाणार आहे आणि तो देह माझा नाही. मग जी वस्तू माझी नाही त्याच्यावर ममत्व का ठेवू? मी सांगा ना, का ठेवू? नाही ठेवत माणसं. मी तुम्हाला खरं विचारतो, तुम्ही मुलीवर जास्त प्रेम करता का सुनेवर जास्त प्रेम करता? हा, आता हे काय ग्रंथातलं नाही, बोला. मुलगी माझी आहे आणि सून परक्याची आहे.
जे परक आहे माणूस त्याच्यावर प्रेम करत नाही, माझं आहे त्याच्यावर प्रेम करतो. संतांना कळलं हे परक आहे, हा देह परक आहे, हा उसना आहे, एक दिवस ज्याचा आहे त्याला परत करायचंय, म्हणून संत देहावर उदास असतात. भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारुनी. महाराज सांगतात पहिलं लक्षण, ज्यांच्या जीवनामध्ये देहाला महत्व मिळत नाही, देत नाही, त्यांना संत म्हणा. जे देहावर उदास आहेत त्यांना संत म्हणा. ज्यांच्या जीवनातून आशा निवृत्त झाले त्यांना संत म्हणा. विठ्ठला गृहपाश, स्वजनपाश, पुत्रपाश, दारापाश आणि सातवा जो सांगितला तो आशापाश. आशापाश हा सातवा आहे बरं का. म्हणजे जी माणसं देहालाच जर महत्व देत नसतील तर देह संबंध आणि बाकीच्या गोष्टीला महत्व देतील का बोला. ग्रहपाश, दारापाश, जो स्वतःच्या देहाला महत्व देत नाही तो बायकोला काय महत्व देईल महाराज. तुकाराम महाराज सांगतात बरे या दुष्काळे पिढा गेले. तुमच्या ताकद आहे बोलण्याची. तुकाराम महाराजांनी बोलावं बायको मेल्यानंतर, बरं झालं देवा निघाले दिवाळे. बरी या दुष्काळी पिढा गेली. आपली गेली तर आपण रडत बसू महाराज, बरोबर की नाही. देवा कशी नेली, माझी दिसली का तुला, आपण रडत बसू. पण बरं आभार मानतात महाराज. दारापाश, बायकोबद्दल आसक्ती नाही. पुत्राबद्दल आसक्ती आहे का बोला. संतांना पुत्राबद्दल सुद्धा आसक्ती नाही. अन्न करता मुलं मरण पावली, पण पुत्राबद्दल आसक्ती नाही. गाडगे बाबांचं उदाहरण नेहमी सांगितलं जातं, तुम्ही ऐकलं असेल. गाडगे महाराजांचं कीर्तन चालू होतं महाराज. गाडगे महाराजांचं कीर्तन चालू होतं, कीर्तन रंगात आलं आणि एक सेवक गाडगे महाराजांच्या जवळ आला आणि कानात एक गोष्ट सांगितली, बाबा बाबा हे कीर्तन कुणा करता करता. अरे हे परमात्म्याचं कीर्तन कुणा करता करता तुम्ही. ज्याचं कीर्तन करताना त्याने तुमचं पोरग मारलं, म्हणजे तुमचं पोरग मरण पावलं. गाडगे बाबांना सांगितलं, बाबा हे कीर्तन बंद करा, तुमचा एकुलता एक पोरगा मरण पावला. गाडगे महाराजांनी त्या माणसाकडे पाहिलं आणि सांगितलं, का रे बाबा या जगामध्ये माझंच एक पोरग आहे का. असे कितीतरी जन्माला येतात आणि कितीतरी मरतात, किती मेले कोट्यान कोटी, काय रडू एकासाठी. महाराज स्वतःचा एकुलता एक पुत्र मेला, पण परमात्म्याचं कीर्तन बंद केलं नाही. पुत्राबद्दल आसक्ती नाही. विठाला विठाला स्वजनांबद्दल आसक्ती नाही महाराज. म्हणजे इतर कुठल्याच गोष्टीमध्ये आसक्ती नाही. महाराज सांगतात ज्यांच्या जीवनातून आशा निवृत्त झालेली आहे त्यांना संत म्हणा. आणि आशा निवृत्त का त्यांनी केली त्यांना माहित आहे, आशा ही दुःखाला कारण आहे. आशेमुळेच आपल्या जीवनामध्ये दुःख आहे महाराज, आहे की नाही. आम्हाला दुःख कशामुळे मिळतं, आम्ही आशा निर्माण केली. हे केलं की आम्हाला हे मिळेल, ते केलं की ते मिळेल. आपण जेव्हा आशा धरतो ना तेव्हा आम्हाला दुःख मिळतं. एखाद्या ठिकाणी आम्हाला 10 रुपये मिळतील ही अपेक्षा जर केली आणि जर तिथं 5 रुपये मिळाले तर आपल्याला तिथं दुःख होतं, बरोबर की नाही. महाराज सांगतात आशा उपजली अनंतासी, नीच वामनत्व आले त्यासी. आशा सीतामाईला झाली हरणाची चोळी पाहिजे, 6 महिने लंकेत जाऊन राहावं लागलं. संतांना आशा नसते महाराज, आशा नाही. गेले आशा पाश निवारुनी. ज्यांच्या जीवनातून आशा निवृत्त झालेली आहे त्यांना संत म्हणा. भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेले आशापाश निवारुनी. मग ज्यांच्यातून आशापाश निवृत्त झाला, जे उदास आहेत, मग असे भक्त करतात तरी काय. अभंगाचं दुसरं चरण. विजय येतो त्यांचा झाला नारायण, विजय येतो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. विजय येतो त्यांचा झाला नारायण, विजय येतो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. कनटन माता पिता नावडे जन माता, नवडे जन धन माता, नवडे जन धन
देहावर उदास आहेत त्यांना भक्त म्हणा, ज्यांच्या जीवनातून आशा निवृत्त झाली. अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ्य परित्यागी यो मद्भक्त समी प्रिया. परमात्मा सुद्धा सांगतो, ज्यांच्या जीवनातून आशा निवृत्त झाले तो माझा भक्त आहे. लक्षात घ्या, हे भक्ताचं लक्षण. 12वे अध्याय वाचा महाराज, गीतेचा 12वा अध्याय वाचा, तुमच्या लक्षात येईल. सगळं भक्ताचं लक्षण महाराज पोट भरून महाराज कौतुक केलंय. भक्त कसा असतो, भक्त महात्मा कसा असतो. महाराज सांगतात, विषय ज्यांचा परमात्मा झालेला आहे, एक विषय तो सकळांचा हरी. एक परमात्मा ज्यांचा विषय झालेला आहे, दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. रात्रंदिवस फक्त परमात्म्याचं ध्यान, रात्रंदिवस. दिवस न कळे रात्र न कळे अंगी खेळे दैवत. सातत्याने परमात्म्याचं चिंतन करणारे त्यांना भक्त म्हणा. ज्यांच्या जीवनातून महाराज एक विषय परमात्मा झाला की बाकीचे विषय सगळे गौण वाटतात महाराज. मग परमात्म्यापुढे बाकी नावडे जन, नावडे धन, नावडे माता पिता. भक्त ऐसे जाना. याला कारण काय? विषय परमात्मा झाला. ज्यांचा विषय परमात्मा होतो ना, त्याला बाकीच्या कुठल्याच गोष्टी आवडत नाही महाराज. मग जन का आवडत नाही, त्याच्याही पाठीमागचं कारण आहे. कारण जन का आवडत नाही त्याचं कारण आहे महाराज, जन तुम्हाला महाराज भक्ती करू देऊ शकत नाही. तुम्ही कितीही चांगलं वागा, लोक तुम्हाला नाव ठेवतील. लोक नाव ठेवणं हा लोकांचा स्वभाव आहे. तुम्ही कसंही वागा, आणि आपण त्यालाच घाबरतो महाराज. लोक काय म्हणतील. तुम्हाला भक्ती करायची ना, लोक काय म्हणतील याच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्हाला काय करायचंय, परमात्म्याला आवडेल अशी आपण भक्ती केली पाहिजे. लोकांकरता नका करू महाराज, स्वतःच्या कल्याणाकरता केलं पाहिजे. लोक काय म्हणतील. कधी कधी महाराज परिस्थिती नसते चांगलं लग्न करण्याची, पण तरी सुद्धा लोक विचार करतात, लोक काय म्हणतील. त्यांनी 4 मांडव टाकलेल ना, मला 8 टाकू दे. याच्यानेच आपण पाठीमागे राहिलो महाराज. लक्षात घ्या, लोक तुम्हाला घोड्यावरही बसू देणार नाही आणि पायही चालू देणार नाही. तुम्ही जर वरते बघून चालला तर लोक म्हणतील अभिमानी आहे, बरोबर ना. आणि जर बडबड करत चालला तर म्हणे फार वाचाळ आहे, बडबड करतो. जर घरी कोणाच्या गेला नाही तर म्हणतात घर कोंबडा आहे. आणि जर एखाद्याच्या घरी जायला लागला तर म्हणतो घर बुडवलं याने. काही करा महाराज, कसंही वागा, लोक नावं ठेवतील. अरे साधू संतांना लोकांनी नावं ठेवली तर तुमचं आमचं काय. लोक कये मीराबाई रे बावरी. हा, मीराबाईनी भक्ती केली, परमात्म्याची भक्ती केली, पण लोकांनी तिला वेड ठरवलं महाराज. विठ्ठला विठ्ठल लोकांनी तुकाराम महाराजांना नावं ठेवायला मागे राहिले नाही. तिथं तुमची आमची काय गत आहे महाराज, सांगा ना. म्हणून महाराज सांगतात, जन नावडे. तुका म्हणे तुम्ही ऐका हे वचन, तेजोनिया जन भक्ती करा. जर तुम्हाला भक्ती करायची, परमात्म्यापर्यंत जायचं ना, या समाजाच्या नादी लागू नका. तुम्ही तुमच्या पद्धतीने भक्तीचा मार्ग करा. महाराज सांगतात, नावडे जन, नावडे धन. धन आवडत नाही संतांना. संतांना धन आवडलं असतं ना, माझ्या तुकोबाऱ्यांना धन आवडलं असतं तर स्वतःची प्रॉपर्टी जगाकरता समर्पण केली नसती महाराज. केली असती का? स्वतःच्या जवळची संपत्ती लोकांकरता समर्पण केली नसती. तुकाराम महाराजांना प्रॉपर्टी आवडली असता, पैसा आवडला असता तर शिवाजी महाराजांनी नजराना पाठवला, तो ठेवून घेतला असता. पण जशाला तसा परत केला. आणि तुकाराम महाराजांनी त्यांना निरोप पाठवला, आम्ही सुखी व्हावे असं वाटत असेल ना तर राज एक करा, आम्ही तेने सुखी. मना विठ्ठल विठ्ठल मुखी, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. तुकाराम महाराज सुखी व्हावे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एकादशी व्रत करा, एकादशी करा, सोमवार करा, आणि गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा धारण करा. अखंड विठ्ठलाचं स्मरण करा. पैशाबद्दल आसक्ती असती तर त्यांनी तो नजरानं ठेवून घेतला असता. नावडे जन, नावडे धन. धन का आवडत नाही तर धनाच्या पाठीमागे 15 अनर्थ आहे. आतापर्यंत महाराज भानगडी चालल्यात कशावर. हा, धन मिळवताना कष्ट आहे, सांभाळताना कष्ट, आणि गेल्यानंतर अति कष्ट. विठ्ठला विठ्ठला संपत्ती माणसाला सुखाने झोपू देत नाही महाराज. लक्षात घ्या, गरीब माणसं पडल्या पडल्या झोपतात, श्रीमंत माणसं पडल्यानंतर कधी झोप येते ती वाट पाहतात. गरीब माणसाला पडल्या पडल्या झोप येतो महाराज. महाराज सांगतात, संपत्ती आवडत नाही, धन. नावडे जन, नावडे धन, नावडे माता पिता. तुकाराम महाराज भक्ताचं लक्षण सांगत असताना एवढ्या गोष्टी आम्हाला पटल्या. नावडे जन, नावडे धन, पण नावडे माता पिता आणि भक्त ऐसे जाना हे मात्र पटत नाही.
कारण ज्ञानोबाराय सांगता सकल तीर्थाची ये धुरे जे का माता पितरे तया सेवेसी किरशरे लोन कीजे. आज पांडुरंग परमात्मा 28 युगापासून विटेवर उभा आहे. तो एका पुंडलिकामुळे आहे आणि पुंडलिकाने मायबापाची सेवा केली. मग आई वडील हे आपल्या करता तीर्थ असतील तर तुम्ही म्हणता मायबाप आवडत नाही त्याला भक्त म्हणा, आम्हाला पटत नाही. तुकाराम महाराज सांगतात माता पिता नाव आडे भक्त ऐसे जाना, पण कोणते जे परमार्थाच्या आड येतात ते. विठ्ठल विठ्ठल प्रल्हादे जनक विभीषण बंधू राज्यमाता निंदू भरते केले. प्रल्हादाला स्वतःचा बाप आवडला नाही का? माझ्या आणि विष्णूच्या मध्ये अंतर जर आणत असेल तर असा बाप मला आवडत नाही. विभीषणाला त्याचा बंधू आवडला नाही, भाऊ नाही आवडला, भाऊ आवडला नाही महाराज का? माझ्यामध्ये आणि रामामध्ये जर अंतर पाडत असेल तर असा भाव मला का आवडावा? आणि भरताला स्वतःची सक्की माता आवडली नाही महाराज, की माझ्या भावाला माझ्या प्रभूला जिने 14 वर्षाचा वनवास दिला अशी माता माता म्हणण्याच्या योग्यतेची नाही. माझ्यात आणि प्रभूत अंतर पडत असेल तर महाराज सांगतात नावडे माता नावडे पिता भक्त ऐसे जाना. विठ्ठल विठ्ठल महाराज सांगतात ही लक्षणं ज्याच्या ठिकाणी दिसतात त्याला भक्त म्हणा आणि ही लक्षणं ज्या त्या ठिकाणी दिसत नाही त्याला भक्त म्हणू नका. असा 2 चरणाचा अर्थ आपल्या पुढे ठेवला. एक वेळ मोठ्या प्रेमाने भगवंताचं भजन करा. विठोबा ऐसे जाना जे देही उदास गेले अशा पाश निवारुणी. विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. मग महाराज जर यांना जन आवडत नाही धन आवडत नाही, मग जर यांना जर संकट पडलं तर मग याचं निवारण कोण करतो? महाराज सांगतात जर त्यांच्यावर संकट आली ना तर परमात्मा त्याचं रक्षण करतो. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दे. कुठल्याही प्रकारचं संकट परमात्मा त्यांच्यावर येऊ देत नाही, कारण ही परमात्मा जबाबदारी घेत असतो. ज्यांच्या मागे पुढे उभा राहून परमात्मा सांभाळ करतो. तुम्ही परमात्म्याला समर्पण झाला ना की परमात्मा तुमचं संरक्षण करत असतो. लक्षात घ्या, संरक्षण करत असतो. आणखी लक्षण सांगत असताना तुकोबारे सांगतात तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य घातली या भय नरका जाणी. आणि तो भक्त सत्कर्माला लागला, सत्कर्म करू लागला आणि एखाद्याने जर नरकात जाण्याची भीती जरी घातली ना तरी तो सत्कर्म सोडत नाही, आपले चांगले कर्म सोडत नाही, तो करत असतो. महाराज कितीही लोकांनी बोलू द्या, कितीही बोलू द्या, पण तो त्याचं सत्कर्म सोडत नाही. आता मी सांगतो महाराज, तुकाराम महाराजांना लोकांनी काय साधा त्रास दिला का? पण त्यांनी त्यांचं काम सोडलं नाही. मीराबाईला समाजाने किती त्रास दिला महाराज, किती त्रास. विषाचा प्याला सुद्धा महाराज तिच्या पुढे केला, पण विषाचा प्याला पुढे केला, पण सत्कर्म सोडले नाही, देवाचं भजन सोडलं नाही. लक्षात घ्या, सोडलं नाही. सत्कर्म करत असताना कोणी नरकात जाण्याची भीती जरी घातली ना तरी भक्त महात्मा पाठीमागे सरत नाही. एक उदाहरण शेवटचं सांगतो आणि थांबतो. एक दिवशी परमात्मा असं डोक्याला हात लावून बसला. बसल्यानंतर तिथं नारदाची स्वारी येते. नारदानी पाहिलं आज परमात्मा जरा टेन्शन मध्ये दिसतो. विचारलं देवा काय झालं, काय टेन्शन आलं का? बायको काय बोलली का, रागावली का, काय झालं, पोरांचं काय झालं का? म्हणे काय नाही नारदा, थोडंसं आता थोडं डोकं दुखायला लागले, माझं जरा डोकं दुखतं.
म्हणे ठीक आहे, दाबून देऊ का? म्हणे नाही. मग काय करू, वैद्याला बोलून आणू का उपचार करण्याकरता? म्हणे त्याची गरज नाही. मग तुमचं डोकं शांत कशाने होईल, बरं कशाने होईल सांगा ना, आम्ही ते करतो. नारदाला परमात्मा सांगतो, जर एखाद्या भक्ताची माती पायाची धुळी जर आणली आणि ती जर माझ्या कपाळाला लावली ना, मस्तकाला लावली, तर माझं डोकं शांत होईल. ऐका बरं, शेवटचं उदाहरण सांगतो. आणि मग महाराज नारदांनी विचार केला, एवढंच ना देवा, भक्ताच्या पायाची धुळी आणल्यानंतर तुझ्या डोक्याला लावल्यानंतर शांत होणार ना, आत्ता घेऊन येतो. परमात्म्याच्या महालाच्या बाहेर निघाल्यानंतर नारदांनीही एक मिनिटभर थांबला आणि विचार केला, देवाला जर भक्ताच्या पायाची धूळ पाहिजे तर मी सुद्धा देवाचा भक्तच आहे ना. मग माझ्या जर पायाची धुळी जर देवाच्या डोक्याला दिली तर देवाचं डोकं शांत होऊ शकतो. पण विचार एका बाजूने विचार असा केला, माझ्या पायाची धुळी देवाच्या डोक्याला देणं म्हणजे आपण नरकात जाण्यासारखं आहे. आपली पायाची धुळी देवाच्या डोक्याला, मग आपल्याला नरक फिक्सच आहे असं समजायला हरकत नाही. नारदांनी विचार केला, आपल्या पायाची नको, दुसऱ्या भक्ताची बघू. त्रिभुवनामध्ये संचार केला, प्रत्येकाला विचारू लागला, तुम्ही भक्त आहात ना देवाचे, पायाची धुळी द्या. द्यायला तयार झाला की लगेच सांगायचे, जर तुम्ही पायाची धुळी देवाच्या डोक्याला लावायला दिली तर देवाचं डोकं शांत होईल, पण तुला नरकात जावं लागेल. लोक माणसं पाठीमागे सरायचे, नको बाबा, जर आपल्या पायाची धुळी दिल्याने जर आपल्याला नरकात जागा मिळत असेल तर हे काम मी करणार नाही. असे अनेक लोकांना महाराज, अनेक भक्तांना नारद भेटले, पण कोणीही आपल्या पायाची धुळी द्यायला तयार नाही. शेवटी त्यांच्या लक्षात आलं, आपण वृंदावनात गेलो पाहिजे. आणि वृंदावनामध्ये गोपिका देवावर प्रेम करत होत्या, देवाच्या भक्त होत्या. आणि मग तिथं महाराज नारद महर्षी जातात. गोपिका तिथं असताना गोपिकांच्या जवळ गेल्याने सांगितलं, नारदांचा चेहरा पाहिला आणि गोपिकांनी विचारलं, नारद महर्षी, चेहऱ्यावर जरा चिंता दिसते तुमची. हो म्हणे, चिंता आहे, पण चिंता मला काही दुःख नाही. मग कसलं दुःख आहे, कशा करता ही चिंता करता? म्हणे वैकुंठात गेल्यानंतर पाहिलं देवाचं डोकं दुखत होतं, मग देवाचं डोकं दुखतंय म्हणून मला चिंता पडली. म्हणे काय करू आम्ही त्यांच्या करता? म्हणे काही नाही, तुम्ही भक्त आहात ना? हो म्हणे, आम्ही देवाचे भक्त आहोत. मग तुमच्या पायाची जर माती जर त्यांना दिली आणि त्यांच्या कपाळाला जर लावली ना, तर त्यांचं डोकं शांत होणार आहे. त्या गोपिकांना महाराज असं झालं, कधी एकदा माती देतो. एवढंच ना नारद महर्षी, आत्ता माती देतो, थांबा. आणि सगळ्या नाचायला लागल्या महाराज. धूळ उकडली गेली आणि सगळ्यांनी अशी पसा भरून धूळ घेतली, एका टोपलीत भरली, नारदाच्या जवळ दिली आणि सांगितलं, नारद महर्षी जा घेऊन, माझ्या परमात्म्याचं डोकं शांत झालं पाहिजे. नारदाने ती माती घेतली आणि सांगितलं, गोपिका हो, तुम्हाला कळतं का, तुमच्या पायाची धुळी तुम्ही देवाच्या डोक्याला लावायला देता, पण तुमच्या पायाच्या धुळीने देवाचं डोकं बरं होणार आहे, पण तुम्हाला प्रत्येकीला नरकामध्ये जागा मिळणार आहे, तुम्हाला नरकात जावं लागेल. गोपिकांनी नारदाकडे पाहिलं आणि नारदाला सांगितलं, नारदा, देवाचं डोकं आमच्या पायाच्या धुळीने जर बरं होत असेल तर ह्या गोपिका कुठल्याही नरकात जायला तयार आहेत. कुठल्याही नरकात, कुठलंही नरक असेल त्या नरकात आम्ही जायला तयार आहे. फक्त सत्कर्म, महाराज लक्षात ठेवा, कितीही नरकात जाण्याची भीती घातली तरी सत्कर्मापासून कधी च्युत होऊ नका, बाजूला जाऊ नका. आणि दुसरा एक अर्थ बरेच कीर्तनकार असे लावतात का, जर सत्कर्म करत असाल आणि जर त्याला आडकाठी घातली तर तुम्हाला नरकात जावं लागेल. पण हे भक्ताचं लक्षण बसू शकत नाही. पण हे उदाहरण आपण देऊ शकतो, जर एखादा सप्तामध्ये पंगत घालत असेल तर त्याला आडू नका. तुम्ही नाही देता येतात ते तर देतो ना, मग त्याला आडकाठी करू नका. एखादा जर सत्कर्म करत असेल तर त्याला करू द्या. तुम्हाला करता येत नाही ना, तुम्ही नका करू, पण जो करतो त्याला आडकाठी घालू नका. जर आडकाठी घातली तर आम्हाला नरक मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुका म्हणे, सत्य कर्मा व्हावे साय, घातली या भय नरका जाणे. नरकाची भीती घातली तरी भक्त पाठीमागे सरत नाही. भक्त ऐसे जाना कैसे, जे देही उदास, गेल्या आशा पाश, नावडे माता नावडे पिता, निर्वाणी गोविंद, असे मागे पुढे. तुका म्हणे, सत्य कर्मा व्हावे साय, भक्त ऐसे. असं भक्त म्हणा. ही भक्ताची लक्षणं तुकाराम महाराज आजच्या अभंगातून सांगतात. संकल्पित वेळेमध्ये अभंगाचा भाव पाहण्याचा विचार केला. जे चांगलं असेल ते सद्गुरूंचं आहे. एखादा वेडावाकडा शब्द माझ्या मुखातून निघाला असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष आहे, तो सोडून जा. पण निश्चित जाता जाता फक्त एकच करा, आपल्यासोबत फक्त परमात्म्याच्या नामचिंतनाची शिदोरी येणार आहे, तेवढं नामचिंतन फक्त सातत्याने करा. बसता उठता हरिबोला, हरिबोला देता, हरिबोला घेता. जे काही कार्य करत असताना त्याच्यामध्ये फक्त देवाचं भजन तुम्ही करा. एवढंच मी तुम्हाला सांगतो महाराज.
आणि या ठिकाणी थांबतो. या श्री हनुमान सेवा मंडळाने ही सेवा माझ्याकडे सुपूर्त केली. आमचे नंदकुमार दादा यांच्या माध्यमातून या परिसरामध्ये येणं होत असतो. त्यांनीही सेवा मंडळाच्या वतीने माझ्याकडे दिली. आणखी एक प्लस गोष्ट या मंडळाची मला एक चांगली आवडली. काय तर या सप्ताहाची पत्रक कीर्तनकार जो आहे त्याच्या घरी येऊन देणं, म्हणजे हा पहिलं मंडळ मी पाहिलं की त्यांनी कीर्तनकारला पत्रक घरी जाऊन दिले. नाहीतर आता सगळी माणसं फोनवर, तारखाही फोनवर आणि पत्रक सुद्धा फोनवर पाठवली जातात. पण प्रत्यक्ष महाराज 4-5 लोक या कमिटीतले सगळे तुम्हाला पण, अरे वा क्या बात आहे. एकदा त्यांच्याकरता टाळ्या वाजवा. म्हणजे कलाकारांची सुद्धा ते कदर करतात की नुसतं फोनवर चालत नाही, तर प्रत्यक्षात याच्या 2 गोष्टी होतात. एक जिव्हाळा निर्माण होतो, प्रेम. प्रत्यक्ष त्या माणसाला भेटल्यानंतर प्रेम, आपुलकी वाढत जाते. तुम्ही माझ्याकडे येता, मी तुमच्याकडे येतो. महाराज किती प्रेम वाटतं ना. आज एवढा खराब रस्ता असताना मी त्यांना म्हटलं का येऊ नका आमच्याकडे, कारण आम्ही रोज कसे इकडे येतो हे आम्हाला माहित आहे. आमच्या कमरेचा काटा नीळ झाला, कारण रोज वाडा भिवंडीच्या क्लिप तुम्ही पाहत असाल. गेली अनेक वर्षापासून तो खिटपत पडलेला रस्ता आहे महाराज. आता इथून जर निघालो तर आम्हाला 2-2.5 तास लागणार आहेत. 45-50 मिनिटाचा रस्ता आहे, पण 2.5 तासाच्या वरती आम्हाला लागतो महाराज. विचार करा रस्ता कसा असेल. मी त्यांना सांगितलं येऊ नका तुम्ही, आमचा रस्ता खूप खराब आहे. पण नाही म्हणे महाराज आम्हाला यायचं आहे, तुम्हाला भेट द्यायची आहे. आणि ते माझ्या घरी येऊन प्रत्यक्षात मला पत्रक दिली. हे खरंच मला खूप चांगलं वाटलं, बरं वाटलं. म्हणून या मंडळाला मनापासून धन्यवाद देतो. आणि या मंडळाला तुम्ही सहकार्य करता. मंडळ नुसतं काय करू शकत नाही, तर ऐकण्याकरता तुम्ही सुद्धा इथं उपस्थित असता. आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. 3ही मृदुंगमण्यांना मी धन्यवाद देतो. मधला छोटा उस्ताद आहे, पुढे चांगली प्रगती त्याची होणार आहे. आपण त्यांना सुद्धा पुढचा आशीर्वाद देऊ. वेणेकरी बाबा असतील, आधी करून ही सर्व गुणीजन मंडळी, आमचे मकरंद दादा असतील, आमचे हरी दादा असतील, आधी करून गायकवाड महाराज असतील, आधी ही सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित झालात आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. आपल्याला मनापासून धन्यवाद. माझ्या डाव्या बाजूला गुरुजी आहेत, आपल्याला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी समर्पण करून या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय जय विठ्ठल. भोलेली पुरवेडी वाकुडी नाही विचारी राजी कालव्या तुका म्हणे ज्ञानेश्वरा रागा बाया भेटी करा. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान.